गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल आपण पाहिलं की आपल्याकडे एक मोठा गॅपअप होण्याची चान्सेस गिफ्ट निफ्टी दाखवत होतं, परंतु तसं काही झालं नाही आणि मार्केट पूर्णपणे सेलिंगसाठी आलेलं होतं. म्हणजेच काय, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की असे फक्त rumors आहेत, असे कुठलेही स्टेटमेंट कोणाकडनंही आलेलं नव्हतं. परंतु जनरली जेव्हा युफोरिक मार्केट असतं तेव्हा असंच घडत असतं. परंतु सध्यासुद्धा मार्केट स्टील बुलिशच आहे, लक्षात ठेवा. बाय ऑन डिपचा सिनेरिओ सध्या कंटिन्यू आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत एखादी मोठी बॅड न्यूज येत नाही तोपर्यंत. आता काल जर आपण पाहिलं तर मार्केट ऑलमोस्ट वरनं खाली येऊन फ्लॅट क्लोज झालेलं आहे. ओके, जर आपण US मार्केट पाहिलं काल रात्री, तर US मार्केटनं थोडंसं आपण काय म्हणतो की ग्रीनमध्ये क्लोज दिलेलं आहे आणि USचे फ्युचर्स देखील आता थोडेसे ग्रीनमध्येच ट्रेड करत आहेत. जर आपण पूर्ण एशियन मार्केट पाहिलं, युरोपियन मार्केट पाहिलं तर मोस्टली ग्रीनमध्येच आहेत. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की साधारण मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅपअप ओपन होईल. साहजिकच आहे, शेवटच्या काही तासामध्ये एवढं मार्केट पडल्यानंतर त्याचं थोडंसं रिबाउंड होतं. परंतु आज हे पाहणं जास्त गरजेचं आहे की मार्केट 26,000च्या वर जाऊन क्लोज करणार की नाही. कारण जर 26,000च्या वरती जर मार्केटनं क्लोजिंग केलं नाही आज, तर खूप सारे कॉल रायटर्स 26,000ला येऊन बसतील आणि मग साधारण जी मंगळवारी आपली एक्सपायरी आहे ती अजून आहे साधारण 3 दिवसांनी. तर ती एक्सपायरी जाईपर्यंत मार्केटला 26,000च्या वर जाऊ दिलं जाणार नाही. ओके, आता जर आपण पाहिलं तर येणाऱ्या आठवड्यामध्ये खूप सारे इव्हेंट्स आहेत. जर आपण पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री US मार्केटमध्ये तिथला जो CPI डेटा आहे तो येणार आहे, कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा, आणि US मार्केट त्याला रिॲक्ट करेल. जर समजा इन्फ्लेशन डेटा चांगला आला तर मार्केट वर जाईल किंवा इन्फ्लेशन डेटा जर खराब आला तर मार्केट खाली येईल. ओके, आता त्याला आपण सोमवारी रिॲक्ट करू. त्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये एशियन समिट आहे, तर त्यामध्ये ट्रम्प जे आहेत तर ते येणार आहेत, परंतु आपले जे पंतप्रधान आहेत ते काही जाणार नाही आहेत दिवाळीमुळे. आता साहजिकच आहे की ट्रम्पला भेटणं ते सध्या टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपल्याला सरळ सरळ दिसून येतं. परंतु त्याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे तर ते आपल्या सध्या तरी समजत नाही आहे. तरी पाहूयात, जसा जसा डेटा समोर येईल त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती विचार करूयात. परंतु तिथे जिनपिंग जे आहेत तर ते त्यांची भेट घेणार आहेत ट्रम्पची. म्हणजेच काय की ट्रेड डील संदर्भामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह न्यूज तिथे येऊ शकते, असं मार्केट अँटिसिपेट करून चालत आहे. ओके, तर आता तसं जर पाहिलं तर जगातलं ऑलमोस्ट 50% पॉप्युलेशन हे इंडिया आणि चायनामध्ये येतं. म्हणजेच काय की जे ट्रम्प आहेत तर त्यांना हे दोन देश फार महत्त्वाचे आहेत, इंडिया आणि चायना. या दोन देशांसोबत ट्रेड डील क्रॅक करणं म्हणजे जवळजवळ अर्ध्या जगासोबत त्यांनी ट्रेड डील केल्यासारखं होईल. ओके, त्यामुळे ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. परंतु आता आपण जर ट्रम्प पाहिलं तर ट्रम्प दर 5 मिनिटाला काहीतरी नवीन स्टेटमेंट करत असतात, त्यामुळे त्यांचं सांगता येत नाही की ते कधी काय करतील. त्यामुळे ते अनप्रेडिक्टेबल पर्सन आहेत. त्यामुळे आता जोपर्यंत तो इव्हेंट होत नाही तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. परंतु तोपर्यंत तरी मार्केट सरेंडर करणार नाही. तोपर्यंत जिथे जिथे डीप मिळेल बरे तो पोझिशनल असेल किंवा इंट्राडेमध्ये असेल तर तिथे तिथे आपल्याला बाईंग नक्कीच पाहायला मिळेल. आता बऱ्याच लोकांचं असं कमेंट्स येत होते की इंडेक्स तर वर गेला परंतु आमचे स्टॉक्स काही वर गेले नाहीत. बरोबर आहे, कारण इंडेक्समध्ये असणारे जे लार्ज कॅप आहेत तर तेच फक्त चाललेले आहेत, परंतु बाकीचे स्टॉक काही चाललेले नाही आहेत. म्हणजेच काय, ट्रेड डीलची घोषणा होणं यासाठी महत्त्वाची आहे आणि त्यानंतरच त्या स्मॉल कॅप मिड कॅप स्टॉक्समध्ये चांगल्यापैकी रॅली येईल. आता जर आपण रिलायन्सकडनं आलेली न्यूज पाहिली तर काल रिलायन्स जो पडला तर त्याच्यामागे बेसिकली न्यूज अशी होती की ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आता बदलत आहेत तर त्याप्रमाणे रिलायन्ससुद्धा त्याच्या पॉलिसीजमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय की ते रशियाकडनं ऑइल बाईंग कमी करून जे गल्फ कंट्रीज आहेत तर तिकडनं ऑइल बाईंग ते वाढवणार आहेत. म्हणजेच काय की ट्रम्प जे गेले 2-3 दिवस सांगत होते की इंडिया जे आहे ते रशियाकडनं ऑइल घेणं बंद करेल,
तर तसे आपल्याला आता कंपन्यांकडनं देखील आपल्याला हालचाली पाहायला मिळतात. म्हणजेच काय, की ते जे सांगत होते ती गोष्ट जरी आपल्याला वाटत नसली तरी ती खरी निघून येते. ओके. त्यामुळे ऑइल प्राईस जर आपण पाहिलं तर ऑइल प्राईस काल रात्री इन्क्रीज झालेली आहे. ओके, की जी अगेन आपल्या इकॉनॉमीसाठी काही फार चांगली गोष्ट नाही आहे आणि इव्हन रिलायन्सच्या प्रॉफिटेबिलिटीला सुद्धा ती मार देणारी गोष्ट आहे. जर आता आपण काल FISDAचा डेटा जर पाहिला तर साधारण 1,500 कोटींच्या आसपास FISने पुन्हा सेलिंग केले आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 4,000 कोटींचं बाईंग केलं. परंतु तरीही मार्केट काल खाली आलेलं आहे. म्हणजेच काय, की जोपर्यंत FIS मार्केटला सपोर्ट करत नाहीत तोपर्यंत मार्केट वर जाऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. तर मग पाहूयात की आज काय घडते ते. आज 26,000 ही लेवल महत्त्वाची राहणार आहे. जर 26,000 आज ब्रेक करून वरच्या बाजूला जर क्लोजिंग केलं तर मग मात्र मार्केट पुन्हा एकदा ऑल टाईम हाय आपण काय म्हणू शकतो की प्लेस करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल नेक्स्ट वीकमध्ये. आणि जर समजा जे काही 26,000 आहे तर तो जर समजा ब्रेक झाला नाही तर जोपर्यंत एक्सपायरी होत नाही तोपर्यंत मे बी मार्केटला 26,000च्या वर जाऊ दिलं जाणार नाही. कारण ऑलरेडी मार्केटनं खूप सारं रॅली केलेलं आहे ऑलमोस्ट 1,500 पॉईंटच्या आसपास. त्यामुळे जोपर्यंत आता ॲक्च्युअल न्यूज येत नाही, ॲक्च्युअल समिटमधनं किंवा जे अँटिसिपेशन मांडलं गेलं आहे त्या पद्धतीने समजा जोपर्यंत कुठलीही न्यूज येत नाही तर तोपर्यंत मार्केट शांत राहील असं वाटतंय. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.